तर दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. हा जो सामना पाहतोय आपण आई एकविरा सांगे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. चला आपण लगेच निश्चित वेळेचा विचार करायचे, कारण की पाहतोय अजून बरेचसे सामने खेळायचे आहेत आणि मेगा फिनाले किमान 4 षटकाचा होईल का, आता मात्र शंका निर्माण झाली आहे. तर सामन्याला सुरुवात होताना दोन्ही अरेबिक जोडी खेळपट्टीवर आहे. पाहतो बॅटर रोशन आणि मनोज पाटील, म्हणजे सर्वांचा बॅटिंगचा सांगा. गणेश 11च्या माध्यमातून जेव्हा ज्या संघ राहायचा खंबीरपणे त्या टीम सोबत, वा बाई वा. आणि अमेझॉन कंपनीमध्ये त्यांचं खूप मोठं जॉब आहे. पहिला चेंडू सुरेख फटका, अप्रतिम अप्रकटचा अंदाज, चेंडू जाईल सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूरात चौकार. सुरुवात करतो आपण. उजष्टीचा यश चेंडू होता पूर्णपणे ओळखलाय आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कटचा फटका पाहिला आपण. आणि या चौकाने मात्र डावाची सुरुवात करतो. बॅटर पडतोय आपण रोशन. यश राईट ऑफ द विकेट सज्ज होताना परत एकदा हुकचा फटका, A1 क्वालिटीचा ब्रँडेड आला या चेंडूवर. हा षटकार. आमचे डीजे मास्टर सुद्धा दुपारच्या सत्रामध्ये खूप छान धून वाजवताना पाहतोय आपण. आणि नो डाऊट मराठी सॉन्ग इज द ग्रेट, आणि मी मराठी आणि मराठी भाषेचा मला गौरव असणं गरजेचं आहे. सज्ज होताना पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, लाईन कुठे हे चेक करतील पंच पाहतोय आपण. वाईटचा इशारा येताना आणि अतिरिक्त दावेने सुद्धा खातं उघडलं गेलं वाईटच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 11. धमाकेदार सुरुवात आई एकविरा सांगे टीमच्या माध्यमातून. नॉनस्ट्रायकर बॅटर मनोज, स्ट्राईकवर आहे तो रोशन. क्लास अप्रतिम, वा भाई वा. सुपर टायमिंग, परफेक्ट गॅप शोधून काढली. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला या चौकार. अतिशय छान असे मराठी धून आपण ऐकतोय. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. पाहतोय आपण टप्पा पडल्यानंतर सपकाळ विकेट कीपरच्या हातामध्ये चर्चा सुरू होती की मी मराठी आणि मराठी भाषेचा मला गौरव आहे. कारण की प्रत्येक स्टेटमध्ये बघा तुम्ही, त्या राज्याची जी भाषा आहे त्याला प्राधान्य देतात ते, मग आपण का नाही देणार. इज द ग्रेट. आणि हिंदू असा एक धर्म आहे, त्याच्यात कित्येक समाज आहे सर्वांना माहित आहे, पण खऱ्या अर्थानं लढाई लढवती धर्मासाठी. यावेळेस पात्र अजून एक खराब चेंडू, दबाव साफ दिसतोय यशवर, आणि इथून मात्र निश्चित वापशी कोण करून देईल. आता मात्र पहिला षटक प्रगतीपथावर. भावेश वजे सांगतायत की आतापर्यंत धावाचा जो गती आहे धावीची खूप चांगली आहे. 16 धाव, त्यामध्ये एक षटकार, 2 चौकार, बाकीचे अतिरिक्त धाव. ग्रेट सुरुवात. नाणेफेक गमल्यानंतर पाहतोय आपण इथं मात्र सांगे संघ बॅटिंग करताना. चांगला चेंडू, वाईड आकार, परफेक्ट चेंडू होता पाहतोय आपण. यस, अशी बॉलिंग करणं गरजेचं आहे. छान वापशी करताना
चौकार षटकार पहिल्या 2 चेंडूवर बसले होते तेव्हा असं वाटलं होतं की एक मोठा षटक होईल काय, पण कमबॅक केले, 2 अतिरिक्त जरूर टाकले, पण आता मात्र चांगली गोलंदाजी. स्वामी समर्थ सोनाळे संघ आपल्या होम ग्राउंडवर इथं मात्र ही दुसऱ्या फेरीची लढत करताना पाहतोय आपण. या स्वतः फुल टॉस बनवलंय, विकेटची पतनची संधी निर्माण झाली आणि ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून दिलंय गोलंदाज यश यांनी. बेटर विकेटची आवश्यकता होती शेवटच्या चेंडूवर, मात्र पाहिलं की आपण ग्रीष्मा आमनेपाडा विपक्ष नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. चला दोन्ही टीमचे संघटक आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचे आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-16 अशी धावसंख्या. आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहतोय मंगेश येतोय. चांगला चेंडू, खांद्याचा वापर केला होता या चेंडूच्या माग, अतिशय अप्रतिम पाहतोय आपण. शॉर्ट पिच चेंडूचा मारा अप्रतिम, कुठल्या प्रकारे उत्तर न होतं बॅटर जवळ. मनोज मात्र एक चांगला बॅटर आहे आणि पहिल्या चेंडू मात्र तो भेटवतोय. बालगोपाल सोनालीपाडा आयोजित बालगोपाल चषक 2025 चा 6वा पर्व पाहतोय आपण. अतिशय सुसज्ज असा आयोजन असतो नेहमी. या स्पर्धा लेमन कट पाहतोय आपण. ऍक्च्युली एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल मनोज. मात्र आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय दुसऱ्या चेंडूवर आणि टीमची धावसंख्या 17. कुठल्या टीमला होईल खतरा? 3 षटकाचे सामने असल्यानंतरचे प्रत्येक सामने, कारण की अंतिम मेगा फिनाले सामना सुद्धा किमान 4 किंवा 3 षटकाचा झाला पाहिजे अशी अपेक्षा करून आपण पुढे जाऊया. गोलंदाज सज्ज होतोय दूर आणि त्या टोकाकडनं. मंगेश 6 चेंडूवर प्रहार पाहतोय आपण. फिरकावल्या चेंडूला फेकून देतो वाईडिस लॉंगॉनच्या वर. धन्यवाद डीजे, अतिशय क्लास शॉट पाहिला आपण. आता मात्र चांगल्या सुरुवातीनंतर काय अप्रतिम षटक हाताळतोय, अप्रतिम. या स्पर्धा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फनी मोमेंट, कधी कधी अशा घटना घडतात पाहतोय आपण. क्या बात आहे. पाहतोय की आपण निश्चित ज्या प्रकारे तर मात्र क्षेत्रक्षण आपण पाहिलं होतं, एक फनी मोमेंट, अशा क्वचित घटना घडतात क्रिकेटच्या पटलावर. यावेळेस पात्र कडक के कडक 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 आलाय हुकचा षटकार.
खोटबाई चेंडू होता पूर्णपणे ओळखले परखले आणि बॅकवर्ड स्कुलिकच्या वरतून हुकचा फटका होता. षटकाराने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती आता मात्र पाहतोय आपण 29 एक चांगली धावसंख्या उभी करताना पाहतोय आपण. इथं मात्र आई एकविरा सांगे संघ आपल्या होम ग्राउंडवर स्वामी समर्थ सोनाळे संघ फाईट करताना पाहतोय आपण. दोन षटकाची समाप्ती. आता मात्र अजून एक युवा बॉलर्स पाहतोय आपण. रोहित समोर खेळण्यासाठी बॅटर मनोज. आतापर्यंत पहिला फक्त 2 चेंडूचा सामना केलाय. नॉट आउट आहे. यास पाहता फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि जिथं विकेट तिथं मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय बॅटर मनोज. टीमची धावसंख्या 30. शेवटचं षटक प्रगती पथावर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचे. नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा टीमचा संगणक आणि प्रतिस्पर्धी संघ जो आपण पाहतोय चांगला चेंडू होता. टप्पा आपल्याला थोडासा खाली राहतोय. अप्रतिम चौदरपाडा आणि आमनेपाडा. चला दोन्ही टीमचे संगणक आलेले ते वेलकम. आमनेपाडा टीमचा संगणक सुद्धा आलेला आहे आणि चौदरपाडा टीमचा संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचे. अंतिम षटक प्रगती पथावर असताना रायटामध्ये विकेट मारा करते गोलंदाज रोहितच्या या चेंडूवर पलटी फटका हवेत आहे. परफेक्ट टायमिंग करता आलं नाही तरी पण चेंडू मात्र आउटफील्ड मध्ये निघून जाईल का. चांगलं कमबॅक चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आदरणीय विशालजी पाटील साहेब थेट वाघबुली त्याचं आगमन झालेलं आहे. आरएमसी पॅरामाउंटचे प्रोप्रायटर त्यांना विनंती असेल आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण यायचंय. यास पात्र हा कडक आहे आणि असं वाटतं की डोळे बंद करून हा फटका खेळला की काय. काय क्लास फटका पाहिला आपण. झपकन चेंडू वरून निघून गेले. षटकार प्रतिम बॅटिंग पाहतोय आपण. बघता बघता धावसंख्या आता मात्र खूप पुढे सरकते. ती तब्बल 37. काही चेंडूचा खेळ बाकी अजून जवळपास 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 40 आकडा इथं मात्र पार करेल काय. एकविरा स्पोर्ट सांगे संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग सुरुवात अतिशय अप्रतिम झाली होती. खास रोशन यांनी एक चांगली दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आता मात्र आक्रमण स्वीकारतो येतो मनोज. चांगला फटका पाहतोय ऑफड्राईव्हच्या स्वरूपात. अतिशय वेगात हा फटका पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण पण बॅकअप चांगलं. 2 धावा कंप्लीट करतोय मनोज. टीमची धावसंख्या 39 39. येणारे इथून मात्र जवळपास शेवटचा चेंडू असेल या डावातला पाहतोय आपण. पहिली इनिंग इथं मात्र हा चेंडू मात्र परत टाकावा लागेल. लाईन चुकीची होती आणि याच बरोबर धावसंख्येमध्ये बदल पाहतोय. धावसंख्या 40. चांगली धावसंख्या उभी करताना सांगे संघाला पाहतोय आपण. ज्या प्रकारे प्रतिस्पर्धी संघ जो आहे आपल्या होम ग्राउंडवर पूर्णपणे परफेक्ट अभ्यास असेल या मैदानाचं. विकेट कशा प्रकारे चेंडू येतात बॅटवर आणि कशा प्रकारे गॅप शोधून काढता येईल म्हणून स्वामी समर्थ सोनार टीमची बॅटिंग खूप चांगली आहे. आजच्या दिवसामध्ये पहिला आपण तब्बल हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्या बॅटरच्या नावावर आहेत. अजून एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. एक एक धावेची किंमत खूप मोठी असते. तब्बल 71 धावा धावपल लावले. त्यामधून 42 धावाचा वाटा होता. भावेश शरड इज अ ग्रेट बॅटर. 43 धावा.
प्रत्येक रेकॉर्डची माहिती देताना होता पण भावेश वजे. यावेळेस मात्र हा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण एक सिंगल कंप्लीट होईल आणि धावबाद होईल. तर अशा तऱ्हेने धावपलकावर धावा जे आपण पाहतोय 42 आणि 43 धावांचं आव्हान. नक्कीच हेमंत दादा पाटील आणि तुषार पाटील या दोन्ही मानवाचे शुभ असते आपण टॉस करून घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हेमंत दादा आणि तुषार दोन्ही चांगले क्रिकेटर स्वामी समर्थ स्पोर्ट्स सोनाली टीमचे. आता मात्र व्यासपीठावरून आनंद घेताना त्यांच्या शुभ असते आपण टॉस करून घेणार आहोत. हालो हालो चेक हालो हालो चेक हालो. सन्माननीय विशालजी पाटील यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. मिस्टर विशालजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. पाहतोय आपण थेट वाघबीळ येतो ना जे आमच्या मान्यवरांचं आगमन होते त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आहेत. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. ठाणे जिल्हा विचार देखील ग्रामीण एक गाव एक गटमधून वाघबीळ संघ सुद्धा खूप उच्च कोटीचा प्रदर्शन सातत्याने करतोय. वाघबीळ असो भाईंदरपाडा असो कासार वडवली असो विभाग खूप चांगले आहेत क्रिकेटचे. अगदी बरोबर TDPL ठाणे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा विशाल दादाचा संघ असतो आणि पाहतोय की वाघबीळ जर म्हटलं मेघनाथ दादा आपण विशाल दादाच्या हातात हा कॉइन देऊया आणि छापा अशी मागणी आहे. काटा आलेला आहे आणि दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देताना नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाडा सिनियर या टीमकडे गेलेला आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो टॉस बॉक्स सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण नक्षत्रा स्पोर्ट चौदरपाडा सिनियर टीमच्या कॅप्टन जिंकलेला आहे आणि प्रथम सांगितलंय की आम्ही या दुसऱ्या सामन्यामध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करणार. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे मात्र सज्ज आहेत वाईस ऑफ भिवंडी एक बुलंद आवाज आमचे खास निकटवर्तीय मित्र योगेश पाटील यांच्याकडे आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हालो हालो चेक. धन्यवाद सुनील पवार सर. आणि पाहू शकाल या ठिकाणी सातत्याने मग भिवंडी ग्रामीण प्रीमियरला असेल किंवा TDPL असेल नेहमीच गोरसी बस संघाला मात्र पुरस्कृत करणारे आमचे वाघबीळचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विशालजी पाटील यांचा सध्या पाहतो या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे. त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू फेस करत असताना लिडिंग एज चेंडू हवे छत्रशक चेंडूच्या खाली आणि पकडला त्या ठिकाणी पिंटू पाटील हा झेल आणि अखेर समाप्त झाल्या पहिल्या चेंडूवरती सूरजचा खेळ. पहिला धक्का लागत असताना टीम स्वामी समर्थ सोनाळे संघाला. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो मनोज पाटीलच्या वतीनं आणि पाहू शोकाल की आपण
जसा 3 षटकांचा सामना आपण पाहिला, लगेचच मात्र क्रमांकामध्ये थोडंसं आपल्याला बदल होताना पाहायला मिळालं. कारण आय थिंक पहिल्या सामन्याचा आपण विचार करत आय थिंक 4 ओव्हरच्या षटकामध्ये युवा गोलंदाजावरती विश्वास मात्र त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न एकविरा स्पोर्ट सांगे संघाने केला. परंतु आता छोटे मोठे युद्ध संपले, आता मात्र प्रत्येक पाहतो की महायुद्ध आता मात्र आपण लढतोय. आणि दुसऱ्या फेरीतील ज्यावेळी आपण सामने खेळतो त्यावेळी मात्र प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक सामना जिंकून आलेला असतो, त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा मात्र वाढलेला असतो. आणि त्यामुळे मनोज पाटीलनं आपल्या संघाची जबाबदारी आपल्या हाती घेतली आणि इथे मात्र पाहू शकाल चांगला स्ट्रोक, चुकीचा अनुमान आणि चेंडू लॉंग ऑनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. एक विनंती असेल, पहा एखादा विकेट्स बाद झाला किंवा एखादा मोठा फटकाल तर प्लीज आपण एकत्र येऊ नका, कारण यानंतर आपल्याला भरपूर सामने इथे मात्र आज कव्हर करायचे आहेत. सापाटगावचे मिस्टर कल्पेश भोईर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ऑन साइडला उडवला आहे, उंची फटका जास्त मिळाली, पाहू शकाल स्क्वेअर लकडे शतरक्षक आहेत, चूक होत नाहीये आणि पकडला झेल. आणि अखेर दुसरा गडी इथे मात्र गमावलाय पहिल्याच ओव्हर मध्ये स्वामी समर्थ सोनाले संघाने. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो मनोज पाटीलची, कारण आपण पाहतोय की 43 धाबांचं लक्ष्य इथे मात्र समोर ठेवलाय. आणि त्यासाठी पाहतो की सूरज शून्यावरती बाद झाला, भावेशने चौकारांना मात्र आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु 4 धाबांचं योगदान देऊन तो सुद्धा मात्र माघारी परतला. आणि आता मात्र पाहशील भावेश हरटच्या सोबतीला महेश पाटीलला इथे मात्र पाहतोय आपण 4थ्या क्रमांकावरती. मनोज पाटील पुन्हा एकदा उर्ध विकेट मारा करतोय. ऑन द राईज फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडॉपला बीट केला, पाठपुढे जात असताना क्षेत्ररक्षकाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल शेवटच्या क्षणाला मात्र 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेला. दरम्यान शुभ आगमन झाला मिस्टर धीरज पाटील यांचे शुभ आगमन इथे झालेलं आहे. विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज ज्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आता पोहोचलो आहोत, कारण काही क्षणानंतर आपण या स्पर्धेला निरोप सुद्धा देणार आहोत. मनोज पाटील थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहतोय, त्यामुळे पाहतोय पंचाच्या वतीने दंडित केले गेले वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आज एकविरा स्पोर्ट सांगे संघात आपण विचार केला तर मात्र चांगला एकोपा मात्र या टीमच्या वतीने पाहायला मिळाला, सांघिक वर्क इथे मात्र आपल्याला या संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि या मॅच मध्ये सुद्धा पाहतो की चांगली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आता महेश पाटील आणि भावेश हरडला मात्र जो अनुभव त्यांच्याकडे आहे, पूर्वी आपण पाहायचो की तुषार पाटील सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्याचप्रमाणे हेमंत पाटील ते सुद्धा मात्र त्याने सुद्धा एक काल गाजवलाय स्वामी समर्थ सोनाला टीम साठी, परंतु आज ते रिटायर झाले तसंच आता मात्र आपण म्हणू शकतो. परंतु आज त्यांच्या गावातील मुलं जी नवीन आता यंगस्टर घडतायत त्यांच्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यांना मात्र मी तर म्हणे की महेश पाटील असेल, भावेश हरड असेल, मॅगी असेल, यांनी जर चांगली कोचिंग जर दिली, त्यांना चांगला मार्गदर्शन दिला तर आता पूर्वीसारखी स्वामी समर्थ सोनाली संघ आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं मात्र या स्पर्धेमध्ये नव्हे तर टेनिस बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. असं वाटतं की महेश पाटीलच्या पायाला क्रॅम्प्स आले असावेत. हा प्रकार फारसा आता मात्र वाढताना आपण पाहतोय की प्रत्येक स्पर्धेमध्ये या परिस्थिती आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. याकडे सुद्धा मी प्रत्येक खेळाडू म्हणेन की फिटनेस असणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेसकडे सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल, त्यामुळे तुम्ही क्रिकेटमध्ये जास्त एक लॉंग जर्नी तुम्ही क्रिकेटमध्ये खेळू शकता. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो की 9 धाबा तिथे मात्र खर्च केला मनोज पाटीलनं, परंतु महत्वपूर्ण 2 विकेट सुद्धा त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 12 चेंडूचा आता मात्र खेळ शिल्लक असेल आणि आता 12 चेंडू मध्ये आपण जर विचार केला तर इथून 34 धाबींची आवश्यकता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश मोगरे.
योगेशच्या क्रमांकामध्ये सुद्धा पाहतो की इथे बदल केला गेला. आय थिंक योगेशने पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्लेचा षटक हाताला होता धनेश कुकचे संघाच्या अगेन्स्ट. परंतु आता या दुसऱ्या मॅच मध्ये त्याला मात्र पाहू शकाल दुसऱ्या क्रमांकावरती बोलवला आणि त्याच्यावरती हल्ला बॉल चढवलाय. हा भावेश हरटचा दणका आहे. त्याने पुन्हा सिद्ध केलंय तलवार पुराणी मगर धार वहीये. जरूर गोलंदाजा पहिल्या चेंडूवरती चांगला पाहुणचार केला भावेश हरटनं. त्याचं स्वागत केलं षटकारानं आणि याच फटक्यांची आता मात्र नितांत गरज आहे ते म्हणजे स्वामी समर्थ सोनाली संघाला. 15 धावा धाफलक्यावरती लागल्या गेला. शॉर्टपिच चेंडू होता त्याचा वरती चांगला आपल्याला पुलचा अंदाज तिथे मात्र पाहायला मिळाला. आता मात्र पाहू शकाल दूरवरचा चेंडू होता अगदी ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारलाय. लॉंग हिट बॅक टू बॅक दुसरा बिगी मॅक्झिमम षटकार. विदाउट प्रॅक्टिस हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि काय तो खेळ त्याने मात्र साकारलाय. आणि मनोजला सुद्धा माहिती की जोपर्यंत ही जोडी खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत खतरो की घंटी तिथे मात्र वाचताना पाहायला मिळू शकेल. योगेशला मात्र आता काहीतरी बदल करावा लागेल. हो फटका चांगला परंतु मिड ऑफला पिंटू पाटील चूक करत नाहीये. भावेश हरट नावाचा वादळ जरूर निर्माण झाला होता परंतु तो वादळ शांत केला गोलंदाज योगेश मोगरेनं आणि इथे लागणार हा तिसरा धक्का टीम सोनाली संघाला. तीन गडी आतापर्यंत इथे गमावले टीम स्वामी समर्थ सोनाली संघाने. पाहू शकाल सुरुवातीला सूरज शून्यावरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण भावेश पाटीलला पाहिलं तो 4 धाबाचं योगदान तो माघारी परतला आणि भावेश हरट आता मात्र बाजून चालला 2 षटकांच्या साह्यानं 13 धाबा त्याच्या बॅटमधून निघाला. न्यू बॅटर मंगेश रूप मॅगी आलाय. धाव संख्येकडे आपण लक्ष वेधलं तर आय थिंक आतापर्यंत 20 धाबा धाव फलकावरती इथे पाहायला मिळतात आणि 5 चेंडू पुन्हा चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आहे कारण या चौकारच्या अगोदर पाहतो की धाव फलकावरती 21 धाबा होत्या आणि आता 25 धाबा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. जबरदस्त पाहतो इथे स्ट्रोक पाहिला आपण अगदी लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला मंगेशनं. ओ पिकअप शॉट काय कॉन्फिडन्स आहे. जसा फटका त्याने एक्झिक्यूट केला चेंडूकडे पाहिलं सुद्धा नाहीये एवढा कॉन्फिडन्स तो त्याने स्ट्रोक खेळलाय आणि 6 धाबांसाठी आलाय हा षटकार. परंतु हा क्रिकेटचा 7-12 आता कोणाच्या नावावरती जाणार. हा चेंडू फार महत्वाचा असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. पहिल्या ओव्हरमध्ये मनोज पाटीलने जी मेहनत केली त्या मेहनतीवरती पाणी फेडण्याचं कार्य केलं गोलंदाज योगेश मोगरेने. कारण त्याच्याबरोबर तब्बल 3 षटकार आले, एक चौकार सुद्धा पाहिला आणि शेवटचा चेंडू मात्र तो हाताळतोय. त्याच्यावरती सुद्धा अगदी ऑन दी अप काय फटका खेळलाय. हो माय गॉड लॉंग अपच्या पलीकडे क्लासिकल सिक्सर आपण म्हणू शकतोय. अगदी फ्लॅट
आणि इथे मात्र पाहू शकाल असं वाटतं की डी मार्ट मध्ये हा गोलंदाज शॉपिंग सेंटर मध्ये पाहायला मिळाला, कारण तब्बल एका षटकाच्या स्पेल मध्ये आपण जर विचार केला तर त्याने तब्बल 28 धावा खर्च केल्या. आणि आता या सामन्यामध्ये स्वामी समर्थ सोनाली संघाचा आपल्याला दबदबा पाहायला मिळतोय, कारण येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आणि फक्त 6 धावांची गरज. आणि जे आपण मॅगीच्या बॅट मधून सिक्सर पाहिले, आय थिंक एक चौकार 2 सिक्सर पाहिले, त्या सिक्सर साठी प्रसिद्ध होतो विशाल शेठ पाटील आणि सन्माननीय हेमंत पाटील आणि सन्माननीय तुषार शेठ पाटील या त्रिमूर्तीच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे पहा, त्या फटक्याने या तिन्ही मान्यवरांची मन जिंकली, त्यांना मंत्रमुग्ध केलं आणि प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला आज सोनाली संघाच्या वतीने पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ, हाय व्होल्टेज ड्रामा सध्या आपण पाहतोय, हाय स्कोरिंग मॅच अँड हाय व्होल्टेज. बॉल टू इक्वेशन समीकरण आता तुम्ही पाहू शकाल. 6 चेंडूचा खेळ येणं बाकी, 6 चेंडू मध्ये फक्त 6 धाब्याची गरज आणि त्या 6 धाबा वाचवण्यासाठी गोलंदाज आता मात्र पाहू शकाल विकी मोगरेचा मात्र त्या ठिकाणी वापर करतायत. सांगे संघाचे संघनायक आणि स्वतः संघनायक आहेत आणि आपल्या टीमची जबाबदारी ते स्वीकारतायत. फुल टॉस होता, फक्त त्या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. पहा, महेश पाटील पूर्णपणे फिट नाही, त्याच्या पायाला क्रॅम्प्स आले तरी सुद्धा मात्र तो मैदानाच्या आतमध्ये लढतोय. यालाच म्हणतात ग्रामीणचा क्रिकेट, जिद्दीचा क्रिकेट, कारण आज आपल्या गावाची प्राण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आज आम्ही त्या गावाच्या नावासाठी आज आम्ही खेळणार आणि चांगला प्रयत्न करणार या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी. आणि त्याच अनुषंगाने पाहतो की महेश पाटील तिकडे आता मात्र थोडेसे दुखापतग्रस्त झालेले आहेत, परंतु तुम्हाला विनंती करते की एवढाही तुम्ही वेळ घेऊ नका की जेणेकरून आमच्या आयोजकांना त्याचा त्रास होईल. कारण आज शेवटचा दिवस आणि आपल्याला पाहतोय की एकापेक्षा एक आय थिंक कंटिन्यू सामने खेळवायचे आहेत. नॉनस्टॉप क्रिकेट आज खेळवायचा आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 5 धाब्यांची गरज. विकी पुन्हा एकदा आकुटाबाचा चेंडू आणि त्याच्यावरती पुन्हा पुलचा अंदाज, मागी हा बॅटिंग केली, आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलाय. 4 चेंडू शेष ठेवत असताना 43 धाबाचा इथे मात्र सहजपणे पाठलाग केलाय स्वामी समर्थ सोनाली संघानं. आता मनोज पाटील विचार करतो की आता अजून किती धाबा जोडायच्या होत्या.